तर मित्रांनो, मुस्तफेशी पजेरो तुम्हाला माहिती असेल आपल्या भारतामध्ये खूप मोठा ब्रँड आहे. तर पजेरोचं नवीन जनरेशन तुम्ही पाहताय. मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो आणि मुस्तफेशीच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट टाइम मराठी कार न्यूज इंस्टा पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. सो फर्स्ट जर पाहिलं मित्रांनो तर ही आहे पजेरो स्पोर्ट, जे की आपल्याकडे सुद्धा विकली जात होती, बट कालांतराने कंपनीने या गाडीला बंद केलं आणि ते ना 0% इंटरेस्ट रेटवरती जर पाहिलं तर ही गाडी जी आहे ती विकली जाते. गाडीमध्ये डिझेल इंजिन दिलं जातं, 2.4 लिटरचं, 184 PS आणि 430 न्यूटन टॉर्क. असं काय तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं इंटिरियर या गाडीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर मुस्तफेशीचे एक ट्रिटॉन म्हणून एक जी पिकअप ट्रक आहे ती सुद्धा ते इथे विकतात बरं का. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला ह्या गाडीचा पाहायला मिळतो. 5 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ही गाडी असणार आहे. जर ओपन केलं तुम्ही पाहू शकता असं काय गाडीचं जे इंटेरियर आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सोबतच इथे जर आपण आलो तर मागच्या साईडला हौदा एक अराऊंड 700 ते 800 किलोपर्यंत पेलोड देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. त्यानंतर यांची एक X-Force EV सुद्धा येते बरं का. म्हणजे बेसिकली ही हायब्रिड गाडी आहे. जशी की आपण टोयोटा हायरायडर पाहतो तशी हायब्रिड गाडी आहे. असा काय जो लुक आहे, एक स्पोर्टी कॅरेक्टरिस्टिक सोबत येणारी ही गाडी जर पाहिली ही देखील आहे. त्यानंतर एक तुम्हाला एक्सपॅन्डर EV जी की हायब्रिडमध्ये येते ती सुद्धा मला दाखवायची आहे. तर ही आहे, ही ॲक्च्युली मल्टीपर्पज व्हेकल आहे बरं का. म्हणजे 7 सीटर आर्टिकाच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जर विचार केला तर ही गाडी नक्कीच भारतामध्ये चालू शकते. ही सुद्धा हायब्रिडमध्ये आहे. तुम्ही इंटेरियर पहा फक्त, एकदम एक फ्रेश आणि प्रीमियम इंटेरियर तुम्हाला पाहायला भेटतं. गिअर नॉब तुम्ही पाहू शकता. गाडी 7 सीटर कॉन्फिगरेशनमध्ये असणार आहे. आणि फ्रंट साईडनं जर गाडीचा लुक पाहिला असा काय जो लुक आहे हा या गाडीचा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सोबतच ह्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही जे X-Force आहे हायब्रिड गाडी ही देखील पाहू शकता. तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही जर विचार केला तर मुस्तफेशी बऱ्यापैकी गाड्या ज्या आहेत त्या भारतीय मार्केटमध्ये, म्हणजे त्यांनी मार्केट तर बंद केली, बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर पाहिलं तर ही गाडी नक्कीच विकली जाते. या गाडीची किंमत जर पाहिली तर जवळपास 26 ते 27 लाखाच्या दरम्यान बँकॉकमध्ये या गाडीची किंमत जी आहे ते असणार आहे. तो असं काय बँकॉक मोटर शो मी अटेंड करतोय. फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.